आमच्याकडे एक पेशंट होत्या. त्या नेहमी ठरवायच्या मी उद्यापासून एक्सरसाइज करणार. 2-3 दिवस छान एक्सरसाइज करायच्या आणि नंतर मग कधी मध्ये सण आले, कधी गेस्ट आलं, कधी कामच वाढलं म्हणून बंद करायच्या. आणि एकदा बंद केले की 8-10 दिवस हा एक मोठा गॅप पडायचा. मग पुन्हा मोटिवेट व्हायच्या, पुन्हा सुरू करायच्या आणि ही सायकल अशीच रिपीट होत होती. बऱ्याचदा कन्सिस्टन्सीसाठी आपल्याला एक सपोर्ट सिस्टम आणि अकाउंटेबिलिटी लागते. फक्त मोटिवेशनने आपल्याला लॉंग टर्म रिझल्ट्स मिळू शकत नाहीत. आमच्या ह्या पेशंटला आम्ही क्रोनिक केअर मॉनिटरिंग प्रोग्राममध्ये एनरोल केलं, जिथे त्या आपल्या डेली स्टेप्स काउंट करू लागल्या, एक्सरसाइज लॉग त्यांनी ट्रॅक करायला सुरू केलं आणि त्यांना डेली एक्सपर्ट्सचा गायडन्स आणि सपोर्ट मिळू लागला. ह्यामुळे काय झालं की त्या मोटिवेशन तर त्यांच्याकडे होतंच, पण त्याच्यासोबतच त्या कन्सिस्टंटली एक्सरसाइज करू लागल्या आणि त्यांना एक्सपर्ट्सचा सपोर्ट मिळू लागला. त्यांची जी सायकल होती ती ब्रेक झाली आणि कन्सिस्टन्सी बिल्ड झाली आणि त्या आज रेग्युलरली एक्सरसाइज करतायत विदाउट एनी ब्रेक. स्मॉल हॅबिट्स आणि सपोर्ट सिस्टम असेल तर लॉंग टर्म रिझल्ट्स हे आपल्याला नक्की मिळतात. थँक्यू व्हेरी मच.